22 सप्टेंबर कर्मवीर जयंती या निमित्तानं उपस्थित सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। आता तुम्ही सांगितलं की जी महामारी नैसर्गिक निर्माण झाली त्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आपण सगळे सज्ज आहोत। पण इतकं मोठं महान तपस्वी असं व्यक्तिमत्व, त्या व्यक्तिमत्वाच्या जयंतीच्या दिवशी आपल्याला अतिशय सोशल डिस्टन्स पाळून हा कार्यक्रम घ्यावा लागतोय। अर्थात या कार्यक्रमाचे जे काही औचित्य आहे त्या औचित्य साधून आपण कमीत कमी संख्येने या ठिकाणी उपस्थित आहोत। कार्यक्रम येईल हा आजार जर नसता तर मित्र मला वाटतं दुपारी 2 वाजले असते, का भव्य दिव्य कार्यक्रम झाला असता। पण अशा परिस्थितीतही आपण हा कार्यक्रम घेतोय। त्या कार्यक्रमासाठी मी आज 5 मिनिट जास्त घेणार आहे। जास्त घाई करण्याचं काही कारण नाही। त्याचं कारण असं की ऑनलाईन काही मुलं हा कार्यक्रम आहे तर तुम्हाला ती जुनी वाटतील, कारण बरेच दिवस झाले आपण अण्णांचं जे काही कार्य आहे ते ऐकतो। त्यामुळे थोडं मला त्या मुलांसाठी बोलायचं आणि आपल्यासाठी बोलायचंय, तर थोडे 5 मिनिट मी जास्त घेणार आहे। त्याच्यामुळं वाईट कुणीही वाटून घेऊ नका। मला दुसरी एक सूचना करायची आहे, ऑनलाईन मुलं जी जॉईन आहेत त्यांनी आपला आवाज म्यूट करावा। त्यामुळं आम्ही जे काही बोलतोय ते तुम्हाला स्पष्ट तुमच्यापर्यंत पोहोचेल। सगळ्यांनी तो आवाज म्यूट करून या कार्यक्रमाचा आनंद घ्या। असो, ठीक आहे। संस्काराचं पाळ करून पाळणारे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ही सगळी संत मंडळी मिलेनी है राम दोनों नहीं पत्थरों में फिर भी उसका नाम है, अशी सात्विक वृत्तीची भावना समाजामध्ये ज्यांनी मांडली असे संत तुकडोजी महाराज, ज्यांनी सुजलाम सुफलाम महाराष्ट्राची निर्मिती केली, ते पुऱ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्या योद्ध्यानं स्वराज्य आपल्या अंगात खांद्यावरती घेतलं आणि उभ्या जगाला जगावं कसं आणि मरावं कसं हे शिकवलं, ते राजे संभाजी, शिक्षणाचं जीवनातील महत्व ज्यांना सगळ्यात अगोदर उमगलं असे महात्मा फुले, स्त्री शिक्षणाचा पाया ज्यांनी सगळ्यात अगोदर घातला अशा माता सावित्रीबाई फुले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा अशी शिकवण देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांच्यामुळे ज्ञानाची गंगा बहुजनांच्या दारात नेऊन पोहोचवली आणि ज्यांच्यामुळे मी सुद्धा आज या व्यासपीठावर उभा आहे असे कर्मवीर भाऊराव पाटील आणि आभाळा एवढी माया जिनं 18 जातीच्या मुलांवरती त्या ठिकाणी ठेवली अशा सौ लक्ष्मीबाई पाटील या थोर विभूतींना प्रथम मानाचा मुद्रा। जमलेल्या सर्व मित्र बंधू भगिनींनो, खरं तर शुद्ध बीजा कोटी फळे रसाळ गोमटी या उक्तीप्रमाणे सांगली जिल्ह्यामध्ये वायर तालुक्यात ऐतोळे गावामध्ये वडील पायवंडा आणि माता गंगाबाई यांच्या पोटी कर्मवीर भाऊरावांचा जन्म झाला। आता हे नवीन मी तुम्हाला सांगायला नको, बऱ्याच जणांना हे माहिती आहे, पण जन्म झाल्यानंतर जे आईचं शरीर होतं त्या आईच्या शरीराप्रमाणेच भाऊंचं जे काही शरीर आहे ते त्या पद्धतीने होतं। भाऊराव म्हणजे आईप्रमाणेच आटान कणखर हिप्पाड अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व दिवसेंदिवस वाढत गेलं। संकष्टी चतुर्थीचा दिवस होता, त्या चतुर्थीच्या दिवशी मोदक त्या ठिकाणी आईने गेले आणि ते मोदकाचा नैवेद्य
भावना गणपतीला दाखवायला सांगितलं. नैवेद्य दाखवल्यानंतर थोड्या वेळाने आई पुन्हा घरात गेली आणि भाऊराव पाटील मात्र ते बालवय असल्यामुळे ते पुन्हा मागायला गेले आणि त्या गणपती समोर असलेला नैवेद्य स्वतः तो मोदक खाऊन घेतला. हे आईला कळालं आणि आईने सांगितलं, अरे तो मोदक खाल्लाच कशाला, तो देवाचा नैवेद्य आहे, तो खायचा नसतो. त्यावर अगदी ठामपणे उत्तर दिलं भाऊनी की आई, ही मातीची मूर्ती मूर्ती ती काही मोदक खाणार आहे का, त्यामुळे मी ती खाऊन घेतली. मी उदाहरण एवढ्यासाठी सांगितलं मित्रांनो की अंधश्रद्धा ही जी काही आहे ती भाऊंना नको होती, त्याविषयी चीड होती. सगळा समाज त्या अंधश्रद्धेच्या मागे चाललाय, तो पगडा त्या ठिकाणी धुवून काढायचा होता. त्याच्यासाठी भाऊरावांनी ते वर्तन हे त्या ठिकाणी केलं. म्हणजे कर्मकारांना अगदी विरोध आणि सडोतच उत्तर द्यायचं, ही भूमिका लहानपणापासून भाऊंची त्या ठिकाणी होती. अजून एक उदाहरण देता येईल की भाऊ शाळेत जात असताना मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा एक कार्यक्रम त्या ठिकाणी होता आणि त्या वसतिगृहाचं उद्घाटन होणार होतं. भाऊ मात्र जैन बोर्डिंगमध्ये होते आणि यांना बाकी त्या कार्यक्रमाला जायचं होतं. त्या बोर्डिंगच्या सुपरिटेंडेंटची परवानगी न घेता एकटेच पळून गेले. त्या कार्यक्रमाला हजेरी लावली. मुलं आपल्याला माहिती, मुलांनी लगेच त्या शिक्षकांना सांगितलं, सर भाऊराव त्या कार्यक्रमाला तिकडे गेले, विचारलं नाही, काही नाही, परवानगी घेतली नाही, गेले ते. सुपरिटेंडेंट ते आल्यानंतर त्याला जेवण द्यायचं नाही, त्याला आपल्या हॉस्टेलमध्ये घ्यायचं नाही, कारण तो मागासवर्गीय वसतिगृहाच्या उद्घाटनाला गेला म्हणून. आणि अशा परिस्थितीमध्ये हॉस्टेलच्या इतर मुलांना त्या सुपरिटेंडेंटनी जेवण दिलं. भाऊराव मात्र तिथे उपस्थित नव्हते. जेवण झाल्यानंतर त्या वसतिगृहाला कुलूप लावून घेतली. त्या अन्न जे काही छत्रालय होतं त्याला कुलूप लावून घेतली. मुलांना सांगितलं, तो आला की मला सांगा फक्त. भाऊराव आले आणि मुलांनी सांगितलं, तुला सरांनी मार देणार आहे, शिक्षा करणार आहे, तू तिकडे कार्यक्रमाला गेला, तुला जेवण नाही. भाऊराव ते राग आला त्यांना. पाठीमागच्या बाजूने घुसले. पाठीमागची जी खिडकी होती ती लाथ मारली, ती खिडकी मोडली आणि आतमध्ये जाऊन जे उरलेलं जेवण होतं ते जेवण केलं, येथेच जेवण केलं आणि बाहेर आले. ही बातमी पुन्हा सुप्रिटेंडेंटला कळली आणि सुप्रिटेंडेंटनी वाटेल तेवढी शिक्षा केली आणि तुला ह्या बोर्डिंग मधून तुला रिजेक्ट केलंय, तुला काढून टाकलंय, तू इथं थांबवायचं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये भाऊरावांचं शिक्षण जे काही आहे ते पुढे शिकायचं ते थांबलं. त्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये शाहू महाराजांचं कृपाछत्र त्यांना लाभलं. कोल्हापूरला गेले आणि कोल्हापूरला गेल्यानंतर तिथं बाकी सगळी सोय त्यांची झाली. खाणं, खुराक, व्यायाम, कुस्ती काय असेल ते सगळं. आणि अशा परिस्थितीमध्ये शरीर इतकं बदलणं झालं की त्या पद्धतीने ते व्यायाम करून अगदी पैलवान भेजायचे झाले. सुट्टीच्या दिवशी क्रिकेट खेळायचं आणि क्रिकेट खेळताना एक दिवस रविवारचा दिवस होता. क्रिकेट खेळायचे राजवाड्यातली सगळी मुलं तिथे आली आणि सगळ्यात मिळून क्रिकेटचं नाव मांडला. यांच्याकडे बॅटिंग आली आणि बॅटिंग आल्यानंतर जेवढी ताकद स्वतःत आहे तेवढी ताकद त्या बॅटला लावली. तो चेंडू टोलावला. तो डायरेक्ट इतका स्विंग केला की तो त्या राजवाड्याच्या खिडकीवरती जाऊन तो बॉल आदळला आणि त्या राजवाड्याची काच फुटली. मित्रांनो, राजवाड्याची काच फुटणं, नुकसान होणं एवढी सोपी गोष्ट नव्हती. बोलणं अवघड होतं. यांनी तर काच फोडली. ही चर्चा महाराजांपर्यंत गेली. महाराज जवळ आले आणि त्यांना काही हितचिंतक शत्रू असतात त्यांनी सांगितलं की मुलं क्रिकेट खेळून त्यांनी काच फोडली. आणा सगळ्यांना बोलू. सगळे बोलून आणले. एकही पुढे जायला घाबरत नव्हतं, घाबरत होते सगळे. आणि अशा परिस्थितीमध्ये काच कुणी फोडली एकही बोलत नव्हतं. माना खाली घातला आणि अशा परिस्थितीमध्ये भाऊराव पडले. महाराज काच माझ्याकडून फोडली. कशी काय फोडली? मला माहित नव्हतं. मी चेंडू मारला, इतका उंच जाऊन तो त्या काचेवरती आला, मला माहित नव्हतं. प्रामाणिकपणे भाऊने उत्तर दिलं.
आणि तुम्हाला काय ती शिक्षा द्यायची ती मी बघायला तयार आहे. अहो हे शब्द शाहू महाराजांच्या दृष्टिकोनातून इतके महत्वाचे होते की तू प्रामाणिक बोलला, तू खरं बोलला, जा पळा, तुला शिक्षा नाही. इतका आनंद हा त्या ठिकाणी भावना झाला. आणि मग अशा परिस्थितीमध्ये हे जे काही आहे हे सगळं खरं बोलणं, धीरपणा, प्रामाणिकपणा, चूक कबूल करणं हे गुण हे भाऊंमध्ये त्या ठिकाणी पहिल्यापासून होते. हे सगळं करता करता 6वी नापास झाले. खेळकर वृत्ती होती, इंग्रजी 6वी नापास. ही बातमी शाहू महाराजांपर्यंत गेली. शाहू महाराजांनी त्या शिक्षकांना सांगितलं की कर्मवीर भाऊराव पाटील हा तो मुलगा आहे, चांगला आहे, होतकरू आहे, माझा शिष्य आहे, त्याला तेवढं पास करून घ्या. त्या गुरुजींनी सांगितलं महाराज एक वेळेस त्याचा भाग मी पुढच्या वर्गात घेईन, पण त्याला मी पास करणार नाही. आता याच्यावरती सगळं विचारच थांबले. शाहू महाराज काहीच बोलू शकत नव्हते. गुरुजींचं उत्तर आहे त्या उत्तराला तोड नाही. आणि शेवटी मित्रांनो त्याच ठिकाणी भाऊरावांचं जे काही शिक्षण होतं ते त्या ठिकाणी थांबलं. आता करायचं काय, होतं करता त्यांचं वय होत आलं, वय 14 वर्ष झालं. पूर्वी बालविवाह होत होते. आणि अशा परिस्थितीमध्ये दरम्यानच्या काळामध्ये त्यांचा विवाह ठरला. सौ लक्ष्मीबाई या 12 वर्षाच्या होत्या आणि भाऊराव पाटील हे 14 वर्षाचे होते. अशा परिस्थितीमध्ये त्यांचा विवाह झाला. आणि विवाह झाल्यानंतर संसार मागे लागला समजायचे. आणि अशा परिस्थितीमध्ये कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. कुटुंब कसं चालवायचं, तर त्यांचे मित्र ओगले यांचा काच कारखाना होता. त्या काच कारखान्यामध्ये काम करायचं ठरवलं. घरापासून उपयोग नाही, शिक्षण नाही, काम नाही, कुटुंब चालवायचं. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी त्या कारखान्यामध्ये नोकरी केली, भरभराट केली. पण इतके चुरचुरीत काम करत होते ते की त्याच ठिकाणी लक्ष्मणराव किर्लोस्करांचा कारखाना होता. आणि लक्ष्मणराव किर्लोस्करांनी ते काम पाहिलं आणि सरळ ओगलेंना परवानगी मागितली की हा जो काही भाऊराव आहे तो माझ्या कंपनीत द्या, तो चांगलं काम करतोय, मला त्याची गरज आहे. अहो त्या ओगलेंनी लगेच देऊन टाकलं, घेऊन काय हरकत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये किर्लोस्करांनी नांगराचं जे काही उत्पादन होतं, बळी नांगर, ते नव्याने केलेलं होतं. आणि यांनी अगदी झोकून ठेवून काम केलं. आणि अशा परिस्थितीमध्ये जर त्या शेतकऱ्याला वेळ आली तर त्याचं प्रात्यक्षिक दाखवायचं, शेतात नांगर हाणून दाखवायचा. आणि एवढी जाहिरात झाली की त्या कारखान्याची खूप भरभराट झाली. आणि त्यावेळेला भाऊंचा पगारही वाढला आणि 90 रुपये पगार झाला त्या काळामध्ये भाऊंचा. आता कापडे साहेब त्यावेळेला 20 रुपये तोळा सोनं होतं आणि 2 रुपये पोतं ज्वारीचं मिळत होतं. अशा परिस्थितीमध्ये 90 रुपये पगार म्हणजे खूप झाला होता. पण अशाही परिस्थितीमध्ये त्यांनी ती नोकरी सोडून दिली. त्याचं कारण असं होतं की ते काम करत असताना 18 पगड जातीच्या लोकांचे दुःख त्यांनी पाहिले. आपण पगार कमवतोय, आपलं कुटुंब चालवतोय हे ठीक आहे, पण इतर समाजाचं काय, हा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला. आणि अशा परिस्थितीमध्ये हे ग्रामीण भागातले जे काही बहुजन समाज आहे, अशा बहुजन समाजाचं नेमकं काय करायचं असा प्रश्न पुढे आला. पण हे करत असताना एक दिवस कोल्हापूरहून सातारला येत होते. आणि सातारला येत असताना एक विहीर होती. त्या विहिरीभोवती सगळ्या महिला जमा झालेल्या आणि तो रहाट पाणी ओढण्याचं ते साधन पाणी ओढत होता. परंतु यांनी पाहिलं काही ज्या महिला आहेत त्या पाणी ओढतात आणि काही महिला त्या बाजूला आहेत. असं नेमकं काय असेल, जवळ जाऊन पाहिलं तर त्या मागासवर्गीय महिला होत्या. त्यांना त्या रहाटाजवळ जाता येत नव्हतं, म्हणून त्या पाण्यापासून वंचित होत्या. आणि ज्यांना ती पाणी ओढण्याची जागा त्यांनीच गर्दी केली होती. कारण कळलं, मग या महिलांनी पाणी प्यायचं नाही का? अहो हे आडदांडच गेले, पाहिलं फक्त ती गर्दी. त्या गर्दीमध्ये घुसून त्या रहाटाच्या जे नाक मारली, तो रहाट तोडून टाकला. म्हणजे आडदांड जो पणा म्हणतो आपण, तो आडदांडपणा त्यांनी त्या ठिकाणी कामे आणला आणि तो रहाट तोडून टाकला. आता झालं काय,
आता रहाट मोडला म्हणजे सगळे पाणी ओढूनच काढणार आहे त्या दोराने. मग आता मागासवर्गीय जातील आणि सगळेच जातील. म्हणजे अशा काही प्रथा होत्या, त्या प्रथा बंद करण्याचं काम सुद्धा या गौरवाने त्या ठिकाणी केलं. आणि हे सगळं पाहिल्यानंतर अंधश्रद्धा दूर करण्यासाठी नेमकं काय करावं लागेल हा प्रश्न त्यांच्या पुढे निर्माण झाला. आणि त्यांनी शोधलं की शिक्षणाशिवाय कर्मोपाय नाही. आणि मग सन 1919 मध्ये काले नावाच्या छोट्याशा गावामध्ये त्यांनी बोर्डिंग स्थापन केली. दरम्यानच्या काळामध्ये तिथे छोटीशी शाळा काढली, काही मुलं जमा केली, मुलं मिळत नव्हती, रानात भटकायचं अनवाणी, आणि ती मुलं त्या ठिकाणी मिळवली. आणि शाळा सुरू करून एक वटवृक्ष चिन्ह पण त्यांनी दिलं. आता वटवृक्ष चिन्ह का द्यायचं, तर वडाचं झाडच एवढं त्या झाडांमध्ये आपल्याला असं परिचित दिसेल की ज्याच्या फांद्या वाढतात, त्याची मुळं परंतु जशा फांद्याला ती तोरण येते खाली लोळतात, पुन्हा त्या जमिनीवर चिकटतात. त्यामुळे कितीही वारा वादळ काही येऊ द्या त्याला धोका नाही त्या वृक्षाला. आणि अशा पद्धतीने पारंब्याने पारंबी एक एक वाढत जाते, म्हणजे एक एक शाखा वाढत जाईल. हा हेतू ते वटवृक्ष ठेवण्यामध्ये त्यांचा त्या ठिकाणी होता. म्हणून इवलेशे रोप लावी येतेद्वारे त्याचा वेलू फेकणार. आता एक शाखा उभी केली, आजपर्यंत 667 शाखा या ठिकाणी निर्माण झाल्या. मग एवढं जे काही योगदान आहे, हे योगदान त्यांनी या ठिकाणी केलेलं आपल्याला सांगता येईल. मित्रांनो, सगळ्या पाहता पाहता अगदी सपाट्याने शाळा सुरू करून जागा नसेल, मग मंदिर असेल, पडवी असेल, काय असेल, त्या ठिकाणी त्या शाळा सुरू केल्या. आणि पूर्णपणे खेड्यापाड्यात दऱ्याखड्यामध्ये ही शिक्षणाची गंगोत्री ती त्या ठिकाणी वापरली. आता स्वावलंबी शिक्षण हेच आमचं भीत. याप्रमाणे त्या मुलांना शाळेत घालायचं, परंतु पैसा नाही. त्याने सुट्टीच्या दिवशी काम करायचं, काम करून पैसे मिळवायचे, त्या पैशामध्ये त्याने शिक्षण करायचं, आई वडिलांकडे बिलकुल हात पसरायचे नाही. हा हेतू, त्या हेतून कमवा आणि शिका ही योजना त्यांनी सगळ्यात प्रथम समोर आणली. मग आता हे सगळे समावेशक विचार अण्णांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवले. आपल्याला म्हणता येईल की आपल्या पंखाखाली ही जी काही रानपाखरं आहे, दऱ्याखोऱ्यातली ही मुलं, म्हणून आपल्या पंखाखाली रानपाखरांना घेऊन त्यांच्यामध्ये आकाशाचं भव्यत्व आणि सूर्याचं तेजस्व पेरणारे हे महापुरुष म्हणजे कर्नल भाऊराव पाटील. म्हणून आपल्याला म्हणावंसं वाटतं, बघा गायकवाड साहेबांनी म्हटलं, पंखफुट्या पाखरांसाठी पवित्र वटवृक्ष रोविला, जो वस्तीला आला त्याला ताटामधला घास दिला. मित्रांनो, जे काही सामान्य माणसं आहेत त्यांना कुणी बोलवतो, कुणी चहा पाणी करतो, पण जे काही गोरगरीब दलित आहेत त्यांना बोलून त्यांना अन्नाचा घास देणं म्हणजे त्यांच्यामध्ये परमेश्वर पाहणं, ही वृत्ती भाऊराव पाटलांमध्ये होती. आणि ते काम, पवित्र काम, हे भाऊराव पाटलांनी त्या ठिकाणी केलं. असं सगळं करत असताना दरम्यानच्या काळामध्ये अण्णांना देणगी लागते, पैसा गोळा करावा लागतो आणि संस्था उभी करायची. हे औचित्य साधून मुंबईचा एक धनाढ्य कारखानदार, त्याने 2 लाखाची थैली अण्णांकडे ते घेऊन आले मुंबईवरून. पण काय घातला की अण्णा हे 2 लाख रुपये घ्या आणि छत्रपती शिवाजी महाविद्यालय हे जे काही नाव आहे ते नाव काढून माझं नाव तिथं द्या. आता सातारला आपल्या घरातली व्यक्ती आली, कारखानदार, 2 लाखाची थैली त्यावेळेची. हे पाहून अण्णांना खूप बरं वाटलं, ऐकून घेतलं, एक क्षणभर विचार केला की याचे 2 लाख रुपये घेऊन ह्याचं नाव द्यायचंय, आपल्या स्वभाव ते पसंत नाही. अण्णांनी सरळ सांगितलं, तुम्ही आले, तुमचं स्वागत, पण तुमचे 2 लाख रुपये घेऊन हे जे काही दिलेलं नाव आहे ते काढून टाकणं मला जमणार नाही. एक वेळेस मी माझ्या बापाचं नाव बदलीन, पण ह्या महाविद्यालयाचं नाव बदलणार नाही. त्याचं कारणच त्या ठिकाणी असं होतं की काय करायचं हे, ह्याच्यातनं ह्याचं नाव एक वैयक्तिक दिलं म्हणजे वैयक्तिक प्रॉपर्टी होती, मला मान्य नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये मी घरटी 1-1 रुपया गोळा करीन, मोठमोठाने गोळा करीन आणि त्यातनं जेवढं मी तेवढंच काम करीन. मला कोणी विचारणार आहे का तुम्ही किती काम केलं म्हणून, किती शाखा ओपन केल्या, अजिबात नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये अण्णांचं दैत्यवरचं प्रेम, मित्रांनो, यातून आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. आता हे सगळं करताना
शाखा उभ्या केल्या परंतु उत्पादन चांगलं असेल तरच त्याला किंमत आहे त्या कष्टाला. पण अण्णांनी अशी काही मुलं हिरली गोळा करताना की की जे नाव काढतील, जे चांगल्या पद्धतीने शिकतील, अशा पद्धतीने ती मुलं गोळा करायला सुरुवात केली. खेड्यात दऱ्याखोऱ्यामध्ये कधी चालत, कधी बैलगाडीने, कधी घोड्यावर प्रवास करून गावगाव म्हणजे या शाखा काढण्याचा सपाटा त्यांनी लावला. 1950 पर्यंत सातारा, कोल्हापूर, सांगली परिसरामध्ये 578 शाखा निर्माण झाल्या. थोड्या कालावधीमध्ये इतक्या शाखा त्या ठिकाणी निर्माण झाल्या. मित्र सांगण्यास आनंद वाटतो की आता काही ना माहिती असेल की आपल्या भूमीमध्ये सुद्धा कर्मवीर अण्णांचे पाय लागलेले आहेत. 1950 मध्ये अण्णांचं चांगलं कार्य पाहून सगळ्या लोकांना ज्ञात आहे असं समजून अण्णांना लासलगाव या ठिकाणी बोलवलं. त्यांचा प्रशस्ती पत्रक देऊन सत्कार केला आणि सत्कार केल्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या जुन्या लोकांनी तिथं त्यांना मांडणी मांडली की आम्हाला पण शाखा काढायची. ते म्हणे मी शाखा काढण्यासाठी तर आलो. त्यावेळेला बनसगाव आणि विंचू ह्या शाखा सगळ्यात अगोदर काढण्याचं जे काही काम आहे ते त्यामुळे झालेले. आणि अशा वेळेला पहिली शाखा ती विंचूची निर्माण झाली. नंतर आपली शाखा निर्माण झाली. ती पण शाखा त्या राजवाड्यात होती गावाच्या. आणि तुमची शाखा आपल्या मारुती मंदिरामध्ये होती. हे जे काही पवित्र काम आहे, हे पवित्र काम त्यांनी केलं. याच्यासाठी कुणाला मोठेकी नको, कुणाला पुढाकार नको, कुणाचं नावगाव नको, काही नको. म्हणजे साध्या पद्धतीने त्यांनी ह्या सगळी जी काही कामं आहे ती कामं केली. आणि ह्या टाकळी, रुई, चांदोरी ह्या नंतरच्या शाखा आहेत. ज्या आपल्या अगोदरच्या शाखा आहेत त्या केवळ त्या प्रवासातल्या लक्षात घ्या. आता हे सगळं करताना त्यांनी नाव बघा तुम्ही. आता माझ्यापेक्षा तुम्ही पण चारशे आहात. सगळ्या शाखांची नाव पहा. संत गाडगे बाबा महाविद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल किंवा कर्मवीर भाऊराव पाटील, सौ लक्ष्मीबाई पाटील अशी काही नावं दिसून येतात शाखांना. म्हणजे इतका स्मार्ट कॉर्नर होता त्याचा. वैयक्तिक कुणाची नावं द्यायची नाही हा त्यांचा त्या ठिकाणी चंग आपल्याला सांगता येईल. आणि मग समाजातील त्यांची पण नावं का द्यायची तर अशा पद्धतीने समाजातील जे काही कर्मकांड आहे, अज्ञान आहे, अंधश्रद्धा आहे, धर्मभोळेपणा यावर सडकून टीका करून समाजाला त्यांनी घडवलं, समाजाला त्यांनी शिकवण दिली असे संत गाडगे बाबा. म्हणून त्यांचं नाव त्या कराड कॉलेजला पहिल्याने दिलंय त्यांनी. अशी बरीचशी उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील. नव्या महाराष्ट्राची उभारणी होत असताना अण्णांच्या या मुशीतून घडलेले नामवंत जे आहेत, अनेक नामवंत, त्या नामवंतांचं त्यामध्ये योगदान आहे. मित्रांनो, अण्णांचं हृदय तसं जरी मी मागा म्हटलं की धिप्पाड आहे, हायगट आहे, तो मागा एक उदाहरण दिलं, रहाटच मोडून टाकला म्हणजे ताकद लावली, तर ती ताकद योग्य ठिकाणी लावत होती. तेवढी माया ममता पण हृदयामध्ये होती. एक उदाहरण मी देईन की आर सूर्यवंशी नावाचा विद्यार्थी दिवाळीची सुट्टी, कारण त्याला हॉस्टेलला अण्णांनी आणलेलं होतं. दिवाळीची सुट्टी, आता आपल्या म्हणजे दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या की सगळी मुलं आई वडिलांकडे जातात, हॉस्टेलला कुलूप असते. अशा परिस्थितीमध्ये सगळी मुलं त्या दिवाळीच्या सुट्टीला घरी गेली. पूर्णपणे हॉस्टेल खाली झालं. संध्याकाळी ते रेक्टरने चक्कर मारला त्या हॉस्टेल जवळ, तर हा सूर्यवंशी नावाचा विद्यार्थी एकटाच तिथे बसला. त्या रेक्टरने विचारलं, काय तू इथं बसला, सगळी मुलं घरी गेली, तुला आई वडील नाही का, तू काय इथं थांबला, आणि तुला थांबला तर तुला जेवण कोण देईल. अशा परिस्थितीमध्ये तो म्हणजे नाही, मला नाही जायचं, माझ्याकडे पैसे नाही. अशा परिस्थितीमध्ये घरी जात नाही म्हटल्यानंतर आता याला काय करावं. त्या रेक्टरने रात्री पुरतं त्याला 2 घास दिले. सकाळी अण्णांना जाऊन सांगितलं की अण्णा, एक मुलगा तिथंच आहे, तो घरी जात नाही. म्हणे का नाही जात, काय तो नाही म्हणतो म्हणे, त्याला माझ्याकडे घेऊन. हा सूर्यवंशी विद्यार्थी अण्णांकडे गेला आणि अण्णाला सांगितलं की अण्णा, माझ्या घरी बाप नाही, मला फक्त आई आहे, ती मोलमजुरी करते. आणि अशा परिस्थितीमध्ये मी जर घरी गेलो तर मला सुद्धा जेवण खाऊ घालायला त्या आईला आणखी डबल काम करावं लागेल. त्याच्यामुळे मी घरी जाऊन काय करू, म्हणून मी इथंच थांब. आता अण्णा
त्यांना असं वाटलं ही एक दिवस नाही ना, पूर्ण सुट्टी काय काढायची, याला खूप जेव देणार, काय करणार. अण्णांनी एक काम केलं, त्या रेक्टरला बोलून घेतलं, प्राध्यापक उडवणे म्हणून त्यांना बोलून घेतलं आणि एक काम करा, या सूर्यवंशीला 100 रुपये उचल द्या, म्हणजे ऍडव्हान्स द्यायचा विद्यार्थ्याला. तो ज्या वेळेला पुन्हा शाळेत येईल त्यावेळेला त्याच्याकडून काम करून घ्यायचं, मग त्याच्यातून त्यांची खेळ करायची. अशा परिस्थितीमध्ये त्या उन्होंने सरांना सांगितलं की याला 100 रुपये उचल द्या. बरं ठीक आहे, आणि उचल दिली आणि ते 100 रुपये घेऊन अण्णांकडे आला सूर्यवंशी आणि अण्णांनी सांगितलं, बाळा एक काम कर, ह्या 100 रुपयामध्ये एक लुगडं घे आणि एक खण घे आईला, कारण दिवाळीचं सण, आणि हे आणि काय राहिले पैसे तुला प्रवासाला. अशा परिस्थितीमध्ये तो गेला आणि त्या सूर्यवंशीला एवढं पण सांगितलं की हे माझ्या कष्टाचे पैसे असं आईला सांग, म्हणजे आईला खूप आनंद होतो. हा बहादर सूर्यवंशी हे सगळं करून सांगितल्या पद्धतीने गेला. आईने पाहिल्यानंतर कवळी भरली, त्या मुलाला 4 महिन्यानंतर मुख दिसत असेल, कवळी भरली, मुकी घ्यायला लागली. आता ती पिशवी घेतली आईने आणि ती पिशवी उचलून पाहिली तर त्यात पातळ आणि खर. आणि त्याला विचारलं, बाळा हे कुठून आणलं, कसं आणलं, मला एवढं काम करू शक्य नाही, तू कसं आणलं. पण सूर्यवंशीने खरं सांगितलं, आई अण्णांनी मला 100 रुपये उचल दिली आणि अण्णा म्हटले की एक पातळ आणि एक खण घेऊन जा. त्या मातेला इतका आनंद झाला, असे कोणते अण्णा आहे की तुला माझी काळजी त्यांना पण आहे, तुझी तर आहेस पण माझी पण काळजी त्यांनी केली. काय परमेश्वर त्याला भरभरून देव, चांगल्या प्रकारचे आशीर्वाद अण्णांना दिले आणि असेच आशीर्वाद गोरगरिबांच्या अण्णांच्या पाठीशी होते, म्हणून एवढं कार्य भव्य प्रकारचं त्या ठिकाणी करू शकले अण्णा. म्हणजे हे आशीर्वाद हे त्या ठिकाणी महत्वाचे. दुसऱ्या विद्यार्थी प्राचार्य शिवाजीराव भोसले, आता जास्त सांगणार नाही, तुम्ही ऐकलेलं सगळं. प्राचार्य शिवाजीराव भोसले सुद्धा हॉस्टेलला असेच ठेवले, चांगला अभ्यास करायचे, शिष्यवृत्तीमध्ये महाराष्ट्र लेवलला ते पास झाले. त्या दिवशी ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी अण्णा परगावी गेलेले आणि अण्णांना तो निकाल कळाला की हा शिवाजीराव भोसले हा शिष्यवृत्ती पास झाला. आता प्रवास करून यायचं होतं. दुसऱ्या दिवशी अण्णा तिथं आले हॉस्टेलला आणि त्या भोसले इकडे बोलून घ्या. शिवाजीराव भोसलेनं बोलून घेतलं, बाळा तू शिष्यवृत्तीमध्ये पास झाला, मला पेढे नाही दिले. शिवाजीराव भोसले स्तब्ध झाले. पेढे द्यायचे, आता तिथं पैसेच नाहीये तर ही पेढे द्यायचे. त्याच्या डोळ्याचं पाणी आलं. पाणी आल्यानंतर हाक मारले अण्णांनी, अरे शिवाजी मला दुधाचे पेढे नको. आता मुलगाच तो गप्प राहिला. अरे साध्या पद्धतीने आपल्या दिवसभरात जेवण करून ज्या भाकरी उरतात ना त्या चुरायच्या, त्यात गुळ आणि तेल टाकायचं आणि त्याचे मुटके करायचे आणि मुटके करून ते वाटायचे. ते पेढे मला पाहिजे, तुझ्याकडून दुसरी अपेक्षा नाही. तो शांतपणे त्याने ऐकून घेतलं. अक्षरशः त्या दिवसाच्या सगळ्या भाकरी उरलेल्या ज्या होत्या त्या चुरल्या, बारीक केल्या, भोगा केला, त्यामध्ये त्या सांगितल्या पद्धतीने क्रिया करून त्याची जी काही मुटके ते केले. दुसऱ्या दिवशी त्या भोसलेचा सत्कार घेतला स्टेजवरती. सत्कार केल्यानंतर स्वतः अण्णांनी ते मुटके, ते जे काही पेढे आहे ते पेढे म्हणून वाटले सगळ्यांना. काय आनंद आहे हा. मुलगा कुणाचा, आई कुठे, वडील कुठे, काय कुठे, अशी मुलं त्यांनी पदरात घेतली. हे काम अण्णांनी केलं. स्वार्थ नाही ना तिथं, कुठल्याही प्रकारचा स्वार्थ त्यांनी त्या ठिकाणी ठेवला नाही. अशा पद्धतीनं हे जे काही प्राचार्य शिवाजीराव भोसले होते यांचा सत्कार त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केला. अजून एक विद्यार्थी शंकरराव खरात पुण्याच्या बोर्डिंगमध्ये ठेवलेलं होतं आणि पुण्यामध्ये ठेवलेलं असताना कमवा आणि शिका योजनेमार्फत ती सगळं हॉस्टेल चालू होतं. म्हणजे मुलांनी धान्य निवडायचं, मुलांनीच मिरच्या लसूण काय असेल तो निवडायचा, स्वयंपाक करायचा, तिची झाडझूड करायची, भांडे घासायचे, वाढायचे त्यांनी, सगळी कामं करायची. इतर वेळेला शाळा. अशा परिस्थितीमध्ये शंकरराव खरात
स्वतः ते जाळ घालत होते. पाऊस झालेला होता, सरपण ओलं होतं, चूल पेटत नव्हती, शिवाय भाकरी पण बाजरीच्या, त्यावेळेला बाजरी आणि ज्वारीच्याच भाकरी, ते सगळं ती मुलं करायची. ती सगळं करत असताना जाळे घालायचं, पिठे मळायचं, भाकरी थापायची, भाजायची, एवढी क्रिया सोपी नाही. आणि हे सगळं काम ते करत होते. सगळं करताना धुरे खूप झालेला, धुराचा लोट तिथं, घामाघूम झालेले. आणि अशा परिस्थितीमध्ये इतका धूर बाहेर कसा येतोय, तेवढ्यात पाठीमागच्या दाराला आवाज आला, काय इतका दूर कसा झाला? शंकराला खरं वाटलं हा आवाज अण्णांचा आहे. सातारून अण्णा इकडे कसे आले? एकदम दचकले. दचकून आता अण्णा आले, इतका दूर झाला, आता ते खूप बोलणार, काय करायचं काय नाही, सगळे कपडे ओले, घाम आलेला, अशा पद्धतीने ते घाम पुसत, धुराने डोळे पूर्णपणे जाम झालेले, पाणी येतं डोळ्यात. आणि तोपर्यंत अण्णा जवळ आले. आणि शेवटी खरं तर मी सांगितलं, अण्णा सरपण बोलव. आणि मी तुला कुठे काय म्हणतोय, तुझं सरपण ओलं होतं, परंतु त्या चेहऱ्यावरचे भाव अण्णांनी पाहिले की इतका घामाघूम झालेला मुलगा भाकरी थापतोय म्हणजे तो शिकला, त्याच्याजवळ कौशल्य आहे, त्याच्याकडे जगण्याची उमेद आहे. हे सगळं पाहिल्यानंतर अण्णांच्या चेहऱ्यावरती हास्य फुललं. आणि अशा पद्धतीने हास्य फुलून शेवटी, अरे तू बाई उभा नको राहू, तुझं काम चालू दे. परंतु 2 पावलं पुढे गेल्यानंतर मागे फिरून पाहिलं, बाळा अरे मला कौतुक वाटलं तुझ्या कामाचं, पण जाता जाता संदेश दिला, अशी तपश्चर्या केल्याशिवाय तुझ्या जीवनात प्रकाश मिळणार नाही. तू कामच केलं, चांगलं काम केलं, तुला वाईट वाटून काही घेऊ नकोस, ठीक आहे? तुझ्या पाठीशी माझे आशीर्वाद आहे, तू चांगला मोठा होशील. आणि अशा परिस्थितीमध्ये शंकरराव खरात एक लाईफ मेंबर झाले, आजीव सदस्य, कितीतरी पद त्यांनी मिळवली, वरच्या पदावरती गेले, साधा मुलगा धरून आणलेला होता. त्यानंतर बॅरिस्टर पी.जी. पाटील याचे आपल्याला माहिती आहे की सातारच्या त्या कराडच्या पायथ्याशी अगदी मसर राखत असलेल्या आणि त्या म्हशीवर बसलेले पी.जी. पाटील, नाव पांडुरंग. आणि शेवटी अण्णांनी पाहिलं ही मसर राखत राहिली, सगळी मुलं त्याच्यावरती बसले, परंतु त्याचा हा मुलगा असा निवडला की गोरा कोमटा तल्लख बुद्धीचा, म्हणून त्या म्हशीजवळ ती गेले आणि त्याला धरलं. काय तू काय करतो? काय नाही, म्हशी वळतो. मग खाली त्याला असं धरलं, म्हशीवर उतरवलं, खाली बसवलं. अरे म्हणे तू कोणाच्या घरचा? म्हणे मी गणपती पाटील मास्तरांचा मुलगा. मग तुला मसर राखायला ठेवलं? काय बोलले नाही. उचललं, खांद्यात घातलं आणि गणपती पाटलांच्या घराजवळ आणलं. काय तुला जास्त मुलं झाली का? आता आधी काय होता अण्णांचं, एवढी मुलं तुला जास्त झाली का म्हशी राखायला ठेवली? मी याला सातारला घेऊन जाणार आहे. मी तुम्हाला न्यायचं का? अण्णांच्या पुढे बोलण्याची कोणीच ताकद नव्हती. सातारला आणलं, हॉस्टेलला ठेवलं. आणि अशा परिस्थितीमध्ये 2 बटनाचं शर्ट म्हशीवर उतरवलं, तेव्हा पूर्णपणे गुडघ्याच्या खाली. आणि मग विचारलं ही वडिलांचं शर्ट तू असं का घातलं? तर त्यावेळेला त्याने उत्तर दिलं की अण्णा मला कपडे नव्हते, कपडे फाटलेले, आणि त्यामुळे मी वडिलांचा शर्ट घातला. आणि म्हणजे इनची गरजच नाही. म्हणजे गरिबी एवढी आहे, अशी माणसं असे हिरे घेण्याचं काम हे अण्णांनी केलं, आणि त्यामुळे खरं तर नावलौकिक म्हणजे पात्र झाले. असे हे बॅरिस्टर पी.जी. पाटील बॅरिस्टर तर झाले, परंतु उत्तम वक्ते आणि प्रगल्भ लेखक, कुशल प्रशासक म्हणून ते नाव रूपाला आले. जसं आपला पंढरीचा पांडुरंग सगळं वारकऱ्यांचं दैवत आहे, तसं आपल्या सगळ्या रेत सेवकांचं दैवत म्हणजे पांडुरंग पी.जी. पाटील. म्हणजे कोणत्या अवस्थेतून माणूस बाळाला इकडे आणलं, मुलांना आणलं, जाताना मात्र कशा पद्धतीने घडवलं, अशी बरीचशी उदाहरणं देता येतील. ज्ञानदेव घोलपही तसेच सांगायला इथं जास्त वेळ आहे. अशी कितीतरी नावं घेता येतील की अण्णांनी हे विद्यार्थी घडवले, जे मंत्री संत्री तर झालेच, पण चांगले कुलगुरूपदापर्यंत नेऊन पोहोचवले. अशी चांगल्या पद्धतीची शिक्षणाची खाण ही अण्णांनी त्या ठिकाणी आपल्याला निर्माण करून दिली. या सगळ्या शैक्षणिक कामातून अण्णांना समाधान लाभलं आणि ते मग म्हणतात की संपदा
येईल जाईल, धन चोरून नेईल. जेवढी संपत्ती आपण मिळवली दररोज टाकलं कुणी घेऊन जाऊ शकतो. म्हणून ते विचार मांडले काय, धन संपदा येईल जाईल, धन चोरून नेईल, ज्ञानाचा साठा चोरणारा न झाला न कोणी होईल. ज्ञान कोणी चोरी करू शकत नाही. आपण वकील चांगले पाहतो कशाला, त्याचं ज्ञान त्याचा अभ्यास हे पाहूनच ते शोधतोय. पण एकमेकाचं ज्ञान चोरण्याची कला मात्र अजून काही निर्माण झालेली नाही. म्हणून अण्णांचं ते मत. आता मी अण्णांच्याच बाबतीत बोललो, परंतु संस्था उभी करण्यामध्ये सौ वैदिकचा सुद्धा मोठा हात होता. ज्याप्रमाणे याज्ञवल्क्य ऋषी योगेश्वर बनले कारण त्यांची पत्नी कांता यांनी त्यांच्या पाठीमागे होती, आणि वशिष्ठ ऋषी महर्षी बनले कारण त्यांच्या पाठीमागे जी काही अरुंधती होती ती पत्नी त्यांच्या पाठीमागे होती, आणि कर्मवीर भाऊराव सुद्धा कर्मवीर बनले याचा अर्थ त्यांच्या पाठीमागे सौभाग्य होती, लक्ष्मीबाई पाटील होत्या. म्हणूनच ना प्रसंग सांगताय काय ह्या मातेने केलं. मी जास्त नाही सांगणार, काही प्रसंग तुम्हाला माहिती आहे. पण एकदा काय झालं, त्यांना दिवस गेले. आता आपल्याकडे संस्कार असे आहेत की एकदा दिवस गेल्यानंतर एखादा महिना बाकी असेल त्यावेळेला आई वडिलांकडे मुलीला पाठवून जातं बाळंतपणासाठी. आता बाळंतपणासाठी तिला माहेरी पाठवायचं म्हणून निरोप दिला की आता माझे दिवस भरत आलेले, थोडे दिवस बाकी आहेत, आता मला घ्यायला या. अहो आई हो म्हटली, पण घरात चर्चा झाली असेल, त्यांची मीटिंग झाली असेल. संध्याकाळी पुन्हा निरोप आला अशोकराव. काय निरोप होता की आम्ही तुझ्याकडे येऊ शकत नाही, तू माझ्याकडे यायचं नाही. त्याचं कारण असं की तू माझ्या मागाच्या मुलामध्ये बसतेस, त्यांच्यामध्ये जेवते, तू हॉस्टेलला राहते, तू बाटली आहे, तू आमच्याकडे यायचं नाही, आम्हाला ते चालत नाही. काय प्रसंग आहे मागतो. अहो गरोदर स्त्रीचं जे काही दोन जीव आहेत ते वेगळे होण्याची प्रक्रिया अशी असताना हा प्रश्न निर्माण होतो. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ते सगळं उत्तर दिलं म्हणजे मित्रांनो तिथं माहेर सुद्धा तुटलं, म्हणजे रक्तमासाचं कोणी राहिलं नाही. हे जे काही आठा पकड जाते हेच फक्त रक्तमासाचे म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले. सौभाग्याचा अलंकार कोणी देत नाही. प्रत्येक जण मोलमजुरी करणारे सुद्धा स्वतः खायला कमी करतात, परंतु आपल्याला सोनं किती घेता येईल ते पाहतात. अशा परिस्थितीमध्ये मी मला हिशोब सांगितला 20 रुपये तोळा सोनं होतं. माहेरी गेल्यानंतर ते जे काही भाऊ आहे ते प्रत्येक वेळेला 5-50 तोळे सोनं असं जाणून देत होते, आणि भाऊराव इकडं ते अडचण आली का ते विकत होते. शेवटी एक दिवस अण्णा बाहेर गेले, गोष्टीच्या मुलांना जेवण द्यायचं अन्नाचं कर नाही, आणि त्या परिस्थितीमध्ये सगळे अलंकार विकून झाले होते, फक्त आता मंगळसूत्र राहिले होते. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तो घरी आता तिथला वेटर तो सांगायला गेला लक्ष्मीबाईंना की वहिनी असं असेल. वहिनीने सरळ मंगळसूत्र काढलं, त्याच्या हातात दिलं, बाळा हे घेऊन जा, ते भीक काय नाही ते घेऊन. अहो त्याच्या डोळ्यात पाणी आलं. वहिनी तुम्ही हे काय करताय म्हणे. हा सौभाग्याचा अलंकार स्त्रीचं देणं आहे, एवढा तरी अलंकार तुम्ही शिल्लक ठेवा. नाही म्हणे, ही मुलं त्यांच्या घरी असती, उद्या पुढे पाडव्याचा सण आहे, त्यांच्या घरी असती तर ते गोडधोड त्यांनी खाल्लं असतं. ही आपल्याकडे म्हणजे ही आपली मुलं आहे, ही यांना चांगल्या पद्धतीचं जेवण दिलं पाहिजे. तू वाईट वाटून घेऊ नको, तू जा. अण्णा आले म्हणजे ते जिवंत आहे. जिवंत माझा दागिना असताना मला ह्या दागिन्याची काही गरज नाही, ते मला घेतील ना. शेवटी त्याने तो विकला, साहित्याला जेवण दिलं. मित्रांनो त्याच दिवशी गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी 1930 मध्ये वहिनींनी सुद्धा देह ठेवला. किती त्याग मूर्ती म्हणायची. अहो आता पोटचं पोरग आजारी झालं तर चांगलं 2 लाखाचं जर 2-3 लाखाचं जर बिल होत असेल तर ती आई सुद्धा ते घ्यायला धरत नाही. तो दागिना कर्ज सोसायटी काय असेल कारण आपण सगळ्या गोष्टी कसं भागवतोय ते पाहतो. सगळ्यात माता भगिनी अशा आहेत मला म्हणायचं नाही, परंतु अशी परिस्थिती अशी उदाहरणं आपण पाहतोय समाजामध्ये. तेव्हा अशा पद्धतीने त्यांची ती प्राणज्योत मालवली. मित्रांनो हे सगळं किती सांगितलं तरी कमीच आहे, पण संस्थेनं बरीचशी पावलं नव्याने आता चांगल्या पद्धतीने टाकायला सुरुवात केली. आजच्या जागतिकीकरणाच्या कालखंडामध्ये शिक्षण, उद्योग, कृषी क्षेत्र यामध्ये बदल
शिक्षण जो काही बदल होतो तो रयत शिक्षण संस्थेने प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत कसा पोहोचवता येईल असं पाहिलं गेलं. उदाहरणार्थ जैन इरिगेशन सिस्टीम आणि राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन व होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई यांच्या सहकार्याने आता सातारा येथे नवीन इमारतीचं काम ते त्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे. त्यानंतर संस्थेमार्फत जलयुक्त शिवार योजना 3-4 वर्षापासून मागणी ज्या ठिकाणी शक्य ज्या ठिकाणी जागा आहे गावची जागा फॉरेस्ट वगैरे वजा तर अशा ठिकाणी ज्यांनी काही मंजूर झाल्या काही शाखांमध्ये गेले. उदाहरण मला वाटतं पांगरीला आहे आपल्या रोईला आहे बऱ्याच ठिकाणी मला वाटतं 1,88,00,000 रुपये खर्च हा आपल्या संस्थेने जिकडे केला. म्हणजे फक्त मुलंच शिक्षणच बघत नाही कृषी क्षेत्रात सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या संस्थेने पावलं टाकलेली. आणि मग अशा परिस्थितीमध्ये शेततळ असेल सिमेंट बंदरे असतील डोंगर उतारावरती मध्ये असेल त्या सगळ्या गोष्टीची कामं आपल्या संस्थेने नव्याने हाती घेतली. अशा आशिया खंडातील नावारूपाला आलेल्या रयत शिक्षण संस्थेची धुरा खरं तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब त्या ठिकाणी अध्यक्षपद त्या ठिकाणी घोषवतात. ही सुद्धा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं घोषणावर अशी बाब या ठिकाणी आपल्याला सांगते. मग आता हे सगळं जर पाहिलं तर किती मोठा त्याग आहे ह्या दोघा पती पत्नीचा. अविरत सारखं काम करताय. मी मला सांगितलं कुटुंबाचा संबंध तुटला होता. अविरत कशाचा परिणाम करण्याचा त्या प्रकृतीवरती झाला होता. 1930 मध्ये लक्ष्मीबाई गेल्यानंतर जवळजवळ 30 वर्ष त्यांनी पुन्हा तो संसाराचा गाडा हाकला आणि अशा परिस्थितीमध्ये प्रकृती खालवत चालली. रक्तदाब हृदयविकार अशा व्याधी पण झाल्या आणि शेवटी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती ते असताना पैसा गोळा करणं त्याच्या पलीकडे त्यांना काम होतं. आणि त्या दौऱ्यामध्ये त्यांना तकलीफ झाली थोडासा त्रास व्हायला लागला. मग सगळ्या कार्यकर्त्यांनी अण्णांना घेतलं पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये त्या दाखल केलं आणि उपचार सुरू असतानाच नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्या जिल्ह्यातील एक शिक्षण चळवळीचं व्यक्तिमत्व विकासाला माहिती असेल दादा पाटील शेळके खासदार आणि शरदचंद्रजी पवार साहेबांचे खंदे कार्यकर्ते होते नगर जिल्ह्यात. त्यांनी पाहिलं अण्णा आजारी एक देणगी गोळा करत होते. स्वतः दादा पाटील शेळकेंनी ती देणगी गोळा केली काय ती मिळेल ती 1 लाख रुपये गोळा झाले थैलीमध्ये भरले आणि सातारा जाण्याऐवजी आता आपण ससूनलाच जाऊ म्हणजे अण्णांना भेट नाही होईल आणि ती देणगी पण द्यायची. अशा पद्धतीने ससून रुग्णालयामध्ये दादा पाटील शेळके ती 1 लाखाची थैली घेऊन गेले. अण्णांचं बोलणं फार क्षीण झालेलं होतं. बोलणं समजत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये दादा पाटील शेळके गेले जवळ गेले 1 लाखाची ती थैली दिली देताना अण्णा ही 1 लाखाची थैली आम्ही सगळ्यां मिळून गोळा केलेली ही मदत आहे ही एवढी स्वीकारा. अण्णांनी डोळे उघडून पाहिलं काय म्हणता 1 लाखाची थैली देणगी आम्ही गोळा केली नगर जिल्ह्याची ही एवढी घ्या. अण्णा उठून बसले ती थैली स्वीकारली आणि पाठीवर हात टाकून दादा पाटील शेळके ही संस्था आतापर्यंत आपण सगळ्यांनी सहकार्य करून इथपर्यंत चालवली. आता इथून पुढे मी असे नसे तुम्ही ही संस्था सगळ्यां मिळून सगळ्यांच्या विचार विनिमयाने चांगल्या पद्धतीने चालवा. एवढं बोलणं झालं. दादा पाटील फक्त बाहेर यायचे तेवढ्यात दादा पाटील शेळके पाहत होते मागे वळून. अण्णांनी त्या ठिकाणी देह ठेवला. म्हणजे ते शेवटचं बोलणं होतं दादा पाटील शेळकेंचं आणि अण्णांचं. आणि अशा परिस्थितीमध्ये देह ठेवला. त्या वार्डाला आजही तुम्ही जा अण्णांचं नाव दिले त्या वार्डाला ज्या वार्डामध्ये त्यांनी देह ठेवला ससून रुग्णालयामध्ये त्या वार्डाला अण्णांचं त्या ठिकाणी नाव दिलंय. आणि अशा पद्धतीने हे सगळं तो दिवस होता मित्रांनो 9 मे 1959. हे सगळं रयतेचा तारणहार रयतेला पारखा झाला. ही सगळी बातमी विजेसारखी पूर्ण महाराष्ट्रभर फिरली. आणि अशा परिस्थितीमध्ये
कानाकोपऱ्यामध्ये ही बातमी पसरल्यानंतर धाय मोकलून आखा पगड जातीचा समाज घडत होता. काय हा विद्वान माणूस आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सातारा येथे 4 भिंती गुलटेकडी म्हणतात अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याशी, त्या ठिकाणी 10/5/1959 या दिवशी त्यांच्यावरती अग्निसंस्कार झाले. पण मित्रांनो, श्री म माटे एक थोर विचारवंत तो असं म्हणतो की महापुरुषांना वय नसतं. हे महापुरुष शेवटच्या क्षणापर्यंत नुसती धडपड करतात, सगळी धडपड करतात. शेवटचा क्षण मोजला की नंतर त्यांचं नाव निघतं, जयंत्या पुण्यतिथी आपण साजऱ्या करतो. मग अशी महापुरुषांना वय नसतं. जोपर्यंत त्यांचं नाव निघतं, कार्याचे गोडवे गायले जातात, तो तेवढं वय त्या महापुरुषांचं. तुम्ही आम्ही सामान्य माणसं एकदा दशक्रिया प्रथम वर्ष साधं झालं की ते विसरून जातात. सांगावं लागतं हे कोणी, नव्या पिढीला सांगावं लागतं. म्हणजे काही नाही, म्हणजे तुमचं आमचं जे काही मरण आहे ते या पद्धतीनं. परंतु ही जी काही असामान्य महापुरुष जे आहेत, ह्या महापुरुषांना वय नाही. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत त्यांचं नाव येतं. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये ह्या बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगता येतील, परंतु जे व्यक्तिमत्व हे पडद्याआड गेलं त्या गेल्यानं बरीचशी हानी झाली. अर्थात अशा महापुरुषांची बरीचशी नावं सांगता येतील आपल्याला. महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, लक्ष्मीबाई पाटील असतील, या सगळ्यांची नावं जयंत्या पुण्यतिथी आज जे घेतल्या जातात ते त्यातनंच घेतल्या जातात मित्रांनो. परंतु त्याला त्याग करावा लागतो शेवटच्या क्षणापर्यंत. आपण आता अलीकडे तुम्ही काय, मी सुद्धा त्यातलाच आहे की म्हातारपण आपलं नीट जावं याच्यासाठी काहीतरी पुंजी आता ठेवली पाहिजे. त्यांचं काय राजकारणाचं खरं नाही. पण कर्मयोगानं आणि लक्ष्मीबाईंनी हा विचार केला का? जे काही आहे पुतळ्यात मंगळसूत्र लेकींना द्यावं लागतं, गेल्यानंतर ते लेकीचा हक्क असतो. लक्ष्मीबाईंनी ते नाही ना डोळ्यासमोर ठेवलं. कर्मयोगानं पण नाही ना, काही केलं नाही. अगदी मोकळ्या हाताने त्या ठिकाणी जे व्यक्तिमत्व गेले, म्हणून तर आपण सगळं आज त्यांच्या जे काही गुणगान करतो त्याचं कारणच ते आहे. मित्रांनो, 350 वर्षापूर्वी सेवा नावाची गोष्ट आयुष्यामध्ये निर्माण झाली. त्यावेळेला सिद्धी जोहर हे इराक मधून यायचे, समुद्रमार्गे यायचे आणि आपल्या भारतातल्या महिला भगिनींना पळून यायचे, म्हणजे अत्याचार करायचे. म्हणजे हे पाप झालं, आपण पाप म्हणतो. परंतु हे कुठेतरी थांबलं पाहिजे. पण थांबायचं कसं? मग त्यांना मारायची, लढाई करायची का? नाही. कुठेतरी संस्काराच्या मार्गाने, शांततेच्या मार्गाने त्याला कुठेतरी थांबवलं पाहिजे. हा एक दृष्टिकोन डोळ्यासमोर आला. आणि मग असे किळसवाणे प्रकार थांबवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. अशा पद्धतीने शांतपणे संस्काराच्या मार्गाने 4 पायऱ्या सांगू मी समारोप करणार आहे. पहिली पायरी पंढरपूर सेवा नावाची गोष्ट की जेणेकरून त्या ठिकाणी भक्तीची पायरी आहे पहिली. तर चोखोबांनी असं म्हटलंय, ऊस डोंगा परी रस नाही डोंगा, काय फुललाची वरली येणार. अहो, ऊस कसाही वाकडा तिकडे वाढतो, परंतु त्याचा रस हा गोडच असतो. रंगावर बोलायचं काही कारण नाही, त्याच्या शरीरावर जायचं काही कारण नाही. फक्त तुमचं कर्तृत्व चांगलं पाहिजे. जर कर्तृत्व चांगलं असेल तर तुमचं निश्चितपणे तुमच्या परमेश्वराची जी काही लीला आहे ती दिसेल किंवा परमेश्वर त्या ठिकाणी प्रसन्न होईल. म्हणून पंढरपूरची ती पहिली पायरी. दुसरी पायरी संत नामदेव. संत नामदेव आज परमेश्वरच म्हणा, तुम्ही परमेश्वराला लीन झालेली ही सगळी माणसं ज्या वेळेला आता जीव जाणार त्यावेळेला त्या संत नामदेवांनी पांडुरंगाला सांगितलं की मला वरती नाही जायचं मेल्यानंतर, का मला तुमच्या पायरीशी राहायचं. पांडुरंगाने विचारलं याचं कारण काय, माझ्या पायरीशी राहतोस? एकदा जीव गेला म्हणजे वरती जायचंय, तू असा हट्ट का करतो? नामदेवाने सांगितलं, उभ्या महाराष्ट्रातून एकादशीच्या रूपानं दिंड्या पताका घेऊन माणसं सगळे शिष्य इथे येतात. ते आल्यानंतर पहिली पायरी चढली की त्या पायरीवरती त्यांची धूळ त्या ठिकाणी साठेल आणि मला जर त्या पायरीशी ठेवलं तर ती धूळ माझ्या कपाळाला बसेल.
याच्या इतकं पुण्य कोणतं आहे? वरती जाऊन मी काय करणार? पांडुरंगाची परवानगी घेतली आणि शेवटी नामदेवानी त्या पायरीजवळ आपलं ठिकाण त्या ठिकाणी पक्क केलं. म्हणून ती सेवा नावाची पायरी. अशी जी काही मन आहे तिचं मन मोठं लागतं. त्यानंतर तिसरी पायरी जी आहे ती रायगड. आपण बऱ्याच जणांनी ऐकलं. रायगडाचं काम चालू असताना त्यावेळेचा जो काही इंजिनियर आहे हिरोजी इंदुरकर, त्याला ते बांधकाम दिलं होतं. बांधकाम रात्रंदिवस चालू होतं, कितीतरी दिवस चाललं. परंतु शिवाजी महाराज बाहेर गावी गेले होते. बाहेर गावी गेल्यानंतर तिथं काही निधी कमी पडला. काम तर बंद ठेवायचं नाही, राज्याभिषेक आलेला आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये काम बंद पडता कामाला निधी कोणी द्यायचा? अहो, या इंजिनियरने हिरोजी इंदुरकरने स्वतःचं घर विकलं. काय असेल इस्टेट विकली. शिवाजी महाराज ज्यावेळी येतील त्यावेळी येतील आणि ते विकून राहिलेलं काम पूर्ण केलं. राज्याभिषेकाची तयारी शिवाजी महाराज झाले. राज्याभिषेक झाला आणि त्यांना एक सवय होती, जेवढे आपले शिष्य आहेत, जेवढी माणसं आहेत, त्यांचा सत्कार करायचा काहीतरी देणगी रूपात, मग मोहरा असतील काय असतील. अहो, शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर जेवढे जेवढे समोर आले त्या सगळ्यांना काही ना काही दान दिलं. हे इंदुरकर पुढे जातच नव्हते, मागेच राहायचे. तेव्हा इंदुरकर कुठे? तेव्हा इंदुरकर पुढे बोला म्हणे, ए अरे तुला काय पाहिजे म्हणे? सर मी मागणार आहे. मग कधी मागतो तू? सगळे गेल्यावर का? नाही, बाहेर निघालो. त्यावेळेला बाहेर निघालो. बरं ठीक आहे, बाहेर निघालो. बाहेर निघाले. अरे इंदुरकर तुला काय पाहिजे? काय नाही. जे जगदेश्वराचं मंदिर आहे ना पूर्व दिशेला, तिथं ज्या पायऱ्या सुरू होतात, मला तिथं फक्त एक छोटासा दगड ठेवायचा. काय बोलतोय तू? नाही महाराज, मला फक्त तेवढा दगड लावायचा आहे, तेवढी परवानगी द्या. बरं ठीक आहे, नाराज करायचं नाही. तर त्या दगडावरती जे शब्द लिहिलेले होते कापे साहेब, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर, एवढे 5 अक्षर होते. त्या 5 अक्षर त्या पायरीवरती कोरलेली होती. त्यांचं म्हणणं असं होतं की रायगडच्या पायरीशी चढताना पहिली पायरी माझं दर्शन होईल. त्याच्या इतकं पुण्य कोणतं? ती सेवा सोडली तर दुसरी सेवा अशी कोणती चांगली? काय त्याग आहे हा या लोकांचा. विश्वास पण तेवढा आहे काय महाराजांवर. आणि मग अशा पद्धतीने हे सगळं झालं आणि शेवटी मित्रांनो 4थी पायरी मला माझ्या दृष्टीने वाटली. कोणती? तर आधुनिक काळामध्ये महाराष्ट्रात ज्यांनी समाजाचा कमकुवतपणा ओळखून डोंगरदऱ्या कपाऱ्यांमध्ये जाऊन अगदी देवतुल्य ऋषीप्रमाणे शिक्षणाचं काम ज्यांनी केलं, अशी त्याने गंगेची भगीरथ भाऊराव पाटील व बहिणींची शिक्षण सेवेची पायरी ही 4थी आहे. ती म्हणजे सातारला, ती आपल्या आदित्य ताऱ्याच्या पायथ्याशी आपले जे काही ऑफिस आहे त्या ऑफिसच्या पाठीमागे आजही, परंतु ती सुद्धा उन्हात आणत उभी, सावली नाहीये बघा. त्याचं कारण असं आहे की त्यांनी उभं आयुष्य जर उन्हात आणत काढले, अनवाणी पायाने काढले, तर अशा परिस्थितीमध्ये त्यांची समाधी सुद्धा त्या ठिकाणी ती दिसते. आणि कुणीही गेल्यानंतर पहिलं दर्शन त्यांचं होतं. याच्या पलीकडचं काय अजून काय पाहिजे? आणि मग अशा परिस्थितीमध्ये ही जी काही सेवेची पायरी 4थी आहे ती त्या धनिनीच्या बागेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कर्मवीर अण्णा आणि सौ लक्ष्मीबाई सर नतमस्तक होण्यासाठी साक्षात उभी आहे. तेव्हा अशा पद्धतीनं मी तर असं म्हणेन की असाही मोहरा झाला नाही पुढे न होणार. कर्मवीर भाऊराव पाटील नाव जगामध्ये गरजत राहणार. कर्मवीर लाडका पंची प्यारा न दिसणार. रवी शशी जोवरी ध्वजा कीर्तीची फडकत राहणार. अहो, जिथपर्यंत सूर्यचंद्र तारे तोपर्यंत यांची कीर्ती राहणार. याच्या पलीकडचं काम कोणतं? इतकं भव्य दिव्य काम करणारा हा महापुरुष याच्यासारखा दुसरा कुणीच नाही. अजून तरी तयार नाही झाला, भविष्यात सांगता येत नाही. मला 2 ओळीची कविता आठवली. आपल्या गैरसेवकच प्राध्यापक बोरसे यांची ती कविता आहे. काय म्हणतोय बघा. हा मुद्रा मानाचा, हा मुद्रा मानाचा या रयत संख्येला चला घेऊया सलामी आपल्या अण्णांच्या कार्याला. स्वावलंबी शिक्षण हे त्यांचा दिव्य मंत्र खरा.
देतो महान प्रेरणा साऱ्या रयत बालकांना. थोर लक्ष्मी माऊली ही अहो अण्णांची सावली ती. मंगळसूत्र तिनं विकलं खाऊ घालाया लेकरांना. हा वटवृक्ष उभा पुढ्यात जणू अण्णांचं प्राण तयात. देतो महान प्रेरणा साऱ्या रयत पाखरांना. हा मुद्रा मानाचा या रयत संस्थेला चला घेऊया सलामी आपल्या अण्णांच्या कार्याला. अतिशय उत्कृष्ट अशी कविता माझ्या वाचनात आली, मला हवली ती म्हणून त्याच्या वतीने मी या ठिकाणी सादर केली. मित्रांनो, सौ लक्ष्मीबाई कर्मवीरभाऊ पाटील यांच्यासारखे निस्वार्थ शिक्षण महर्षी आज व्यक्तीला शोधूनही सापडत नाही. कारण पूर्वी दागिने विकून संस्था उभ्या केल्या, आज डोनेशन घेऊन सोन्याची माया जमवणारे शिक्षण संस्था चालक आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून अशी अण्णांसारखं आणि लक्ष्मीबाईंसारखं काम करणारी माणसं दुर्मिळ झाली. गोवा राज्याचं बजेट जेवढं आहे तेवढं बजेट एकट्या रयत शिक्षण संस्थेचं आहे. आणि तेव्हा आशिया खंडातील नामांकित संस्था नावारूपाला आणण्याचं एक महान कार्य एकटा 6वी नापास विद्यार्थी करू शकतो. तेव्हा हे सगळं काम पाहिल्यानंतर भारत सरकारने पद्मभूषण आणि पुणे विद्यापीठानं दिलीप ही पदवी त्यांना दिली, त्यांचा गौरव केला. अशा अण्णांचा मृत्यू 9 मे 1959 रोजी झाला. या महामानवाच्या 133व्या जयंती निमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम. या ठिकाणी 133व्या जयंती निमित्त माझ्यावरती जबाबदारी टाकली.